हे बघा मी याला उलटं करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला विणायला सोपं जाईल. तर कोणत्याही फुलापासून आपण सुरुवात करू शकतो. तर मी इथे या फुलापासून सुरुवात करते. हे बघा अशा प्रकारे आधी धागा घेऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथे एक साखळी घेतल्याच्या नंतर याच विलायचीच्या जागेवर आपल्याला विलायची तयार करायची आहे. तर हे बघा इथे एक साखळी घेतली. तर यानंतर आपल्याला इथे विलायची तयार करायची आहे. विलायचीच्या जागेवरच विलायची तयार करायची आहे. 1 2 3 आणि 4. हे बघा 4 वेळी घेतल्याच्या नंतर धागा काढून घेत आहे. इथे एक विलायची आपली झालेली आहे. त्यानंतर एक चैन आणि परत दुसऱ्या विलायचीच्या जागेवर दुसरी विलायची. हे बघा 1 2 3 आणि 4. हे बघा इथे आपली दुसरी विलायची झालेली आहे. हे बघा त्यानंतर इथे आपल्याला आधी आता 5 चैन घ्यायचे आहे. 1 2 3 सॉरी 5 नाही 4च घ्यायचे आहेत. हे बघा 4 झाल्याच्या नंतर परत इथे जे चैन आहे तिथे आपल्याला विलायच्या करायच्या आहे 2. बघा 1 त्यानंतर एक साखळी आणि दुसरी विलायची. हे बघा इथे दुसरी विलायची मी कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर परत 5 चैन 1 2 3 4 चैन आणि नंतर इथे जे इथे चैन आहे तिथे 2 विलायची. एक त्यानंतर एक चैन परत इथेच दुसरी विलायची. हे बघा अशा प्रकारे इथे आपल्या 2 विलायच्या झालेल्या आहे. परत इथे 5 चैन 1 2 3 4 चैन आणि नंतर इथे हे बघा इथे विलायच्या जागी इथे एक विलायची, नंतर इथे साखळीच्या जागी विलायची आणि नंतर इथे या विलायच्या जागेवर इथे विलायची, परत इथे साखळीच्या जागी विलायची आणि 4 चैन, परत इथे चैनच्या जागी विलायची, परत इथे 4 चैन घेऊन 2 विलायची. तर अशा प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर मी घेऊन दाखवते. हे बघा मी इथे हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा राऊंड आपल्याला सेम तसाच करायचा आहे. इथे विलायचीच्या जागी विलायची, परत इथे विलायचीच्या जागी विलायची, परत इथे विलायचीच्या जागी विलायची, नंतर इथे विलायचीच्या जागेवर विलायची. तर आधी आपण 4 चैन घेतल्या होत्या, त्यानंतर मी इथे 6 चैन घेणार आहे. 2 विलायची 6 चैन, परत 2 विलायची 6 चैन, परत इथे 2 विलायची, नंतर 6 चैन. तर अशा प्रकारे हा राऊंड 6चा कंप्लीट करून घेणार आहे. त्यानंतरचा राऊंड सेम तोच असणार आहे, फक्त 6च्या जागी इथे 8 चैन असणार आहे. तर तो तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड हा आपला 10 चैनचा असणार आहे. हे बघा इथे कसे इथे 4 चैन, इथे 6, इथे 8 आणि इथे 10 चैन होत्या. तर अशा प्रकारे 4 राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते. तर इथे एक झालेला आहे, अजून इथे 3 राऊंड कंप्लीट करून घेऊन घेते. हे बघा इथे आपले 4 राऊंड कंप्लीट केलेले आहे मी. 1 2 3
4. तर आता त्यानंतर आपल्याला हा राऊंड इथे करायचा आहे. तर यानंतरचा राऊंड मी कसा केला आहे ते दाखवते. इथे आधी सिंगल खांब, हे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8 सिंगल खांब धरायच्या नंतर इथे जे ही साखळी आहे या प्रत्येक साखळ्यावर एक हाफ खांब, हे बघा असा 1 2 3 4 5. तर इथे 10 चैन आहे, तर 10 चैनवर 10 खांब घेतलेले आहे मी, हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर परत इथे 8 खांब, परत 10 चैन. तर तो असा राऊंड इथे कंप्लीट करत आणलेला आहे. प्रत्येक साखळीवर एक हाफ खांब घ्यायचा आहे, हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर परत इथे 8 सिंगल क्रोशिये, हे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. परत या साखळीवर तसेच आपल्याला हाफ खांब तयार करत न्यायचे आहेत. प्रत्येक साखळीवरती एक एक खांब, हे बघा अशा प्रकारे. तर मी इथे हे घेऊन घेते आणि इथे पॅक करून देते. त्यानंतर जे इथे आपण हे फूल तयार केले ते फूल आपल्याला इथे तयार करायचे आहे. जिथे 8 खांब आहे तिथे प्रत्येक खांबाच्या जागी हे फूल आपल्याला तयार करायचे आहेत. तर आधी आपण जे फूल इथे मी तयार केले होते तेच इथे लास्टला तयार केलेले आहे, बघा. तर पूर्ण हा राऊंड इथे मी कंप्लीट करून घेतलेला आहे, हे बघा सर्व. तर इथे आपलं तोरण कंप्लीट झालेलं आहे, हे बघा. इथे आपलं थालपोश तयार झालेला आहे, बघा किती सुंदर असं तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.